नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता सध्या काय होतंय, विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की सर मला एवढं वाचायचं बाकी आहे, मग मी आन्सर रायटिंग केव्हा करावी. आपला आन्सर रायटिंगचा प्रोग्राम तर सुरू होतोय, रोज 3 दिवस डेली आन्सर रायटिंग करायची आहे. सोबत आपला ऑप्शनलचा पण आन्सर रायटिंगचा प्रोग्राम सुरू होतो, जो पण तुम्हाला रोज 1 दिवस आन्सर रायटिंग करायची आहे. हे सगळं सर मग मान्य, मग मला प्रश्न हा पडतो की मग मी आन्सर रायटिंग करताना जी टेस्ट आहे त्याचं रीडिंग करू का, जे माझं बाकी आहे त्याचं मी रीडिंग करू, हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यावर एक काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, हा आपला ज्ञानदीप अकॅडमीचा आरंभ नावाचा प्रोग्राम आहे. हा आरंभ प्रोग्राम सुरू होतं 17 तारखेपासून. लक्षात घ्या किती तारखेपासून, 17 तारखेपासून. 17 तारखेला पहिलं सेशन असणार आहे एससेचं वर्कशॉप आहे, जे मी स्वतः घेणार आहे. फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे आपल्या अलका टॉकीज चौकामध्ये. तुम्ही सगळ्यांनी नक्की या, कोणतेही चार्जेस भरायचे नाहीत. 17 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता एससेचं वर्कशॉप आहे. 18 नोव्हेंबरला फ्रीमध्ये वर्कशॉप आहे इथिक्सचं वर्कशॉप, की इथिक्सचं प्रिपरेशन कसं करायचं, इथिक्सची आन्सर रायटिंग कशी करायची आणि कुठून वाचायचं. आणि तिसरं वर्कशॉप आहे 19 नोव्हेंबरला, जे आहे आन्सर रायटिंग, की आन्सर रायटिंगचे बेसिक्स. 17 नोव्हेंबर, 18 नोव्हेंबर, 19 नोव्हेंबर हे 3 सेशन्स आहेत, फ्री ऑफ कॉस्ट आहेत. अलका टॉकीज चौकामध्ये संध्याकाळी 5:30 वाजता नक्की या. तुम्हाला एक इन्साईट मिळेल की तुम्ही जी तयारी करताय ते बरोबर करताय की चूक करताय. पहिला मुद्दा. आता एक मोठा प्रश्न हा पडतो की सर आन्सर रायटिंग जे तुम्ही घेताय आणि आम्ही जो अभ्यास करतो याचं नियोजन कसं लावावं. तर या 2 पर्स्पेक्टिव्ज आहेत. पहिला पर्स्पेक्टिव्ह आहे, आपण थोडं लिहून बघूया कारण त्याशिवाय आपल्याला क्लॅरिटी येणार नाही. बरं, काय काय पहिला पर्स्पेक्टिव्ह आहे जो, एक मिनिट, पहिला पर्स्पेक्टिव्ह म्हणतो की मी टेस्टनुसार आन्सर रायटिंग करावी का. टेस्टनुसार म्हणजे तुम्ही जे शिकवताय त्यानुसार अभ्यास करावा का. फॉर एक्झाम्पल या वीकमध्ये माझी पॉलिटीचे टेस्ट आहे, मग आम्ही पॉलिटीनुसार अभ्यास करावा का. पहिला. दुसरा पर्स्पेक्टिव्ह आहे जो आहे की सर मी 2 ते 2.5 महिने फक्त अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर मी टेस्ट देतो, त्यानंतर मी टेस्ट देतो. हा दुसरा पर्स्पेक्टिव्ह आहे. आणि तिसरा महत्त्वाचा पर्स्पेक्टिव्ह आहे, सर मी माझा अभ्यास आणि माझ्या ज्या टेस्ट आहेत यांना काय करतो, इंडिपेंडेंट ठेवतो फॉर फ्यू डेज. सुरुवातीला काही दिवस स्वतंत्र ठेवतो. म्हणजे मी जो अभ्यास करतोय हा वेगळ्या लेवलला चालू असणार आहे. तुमची जी डेलीची आन्सर रायटिंगचा प्रोग्राम आहे जो फ्री ऑफ कॉस्ट आहे, अलका टॉकीज चौकामध्ये आहे. 17 तारखेपासून संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होते. 5:30 ते 8 हा त्याचा वेळ आहे. तर मी माझा अभ्यास आणि तुमच्या ज्या डेली आन्सर रायटिंगच्या टेस्ट त्यांना कम्प्लिटली सेपरेट ठेवतो. यापैकी काय करावं. तर चला आपण प्रत्येकाचं काय करूया, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बघा. सगळ्यात पहिला पर्स्पेक्टिव्ह आहे टेस्टनुसार अभ्यास करावा का. इथं नुकसान काय होतं माहिती का, टेस्टनुसार अभ्यास करायला गेलं की तुम्ही त्या टेस्टमध्ये काय टॉपिक शिकवलेत, काय कॉन्सेप्ट्स आहेत, तुमचं किती वाचून झालंय, किती वाचायचं बाकी आहे, या सगळ्यांचा विचार न करता तुम्ही काय करता, संडेला ती पर्टिक्युलर टेस्ट आहे म्हणून तुम्ही त्या वीकमध्ये फक्त सिलेबस पळवता. कन्सेप्ट कळत नाही, व्हॅल्यू ॲडिशन कळत नाही, डेटा घेता येत नाही. सगळ्यात मुख्य नुकसान काय होतं माहिती का, मुख्य नुकसान हे होतं की मग तुम्ही ती टेस्ट देता, माईट बी चांगले मार्क्स मिळतात, बट यू डोंट गेट दी कॉन्फिडन्स. तुम्हाला टेम्परामेंट मिळतच नाही. आणि मग नुकसान असं होतं की मग चाललंय पळतोय, मेन्स एक्झाम जवळ आली, मग तिथं हा टेम्परामेंटचा इश्यू होऊन जातो की अरे मी एवढा सगळा अभ्यास केला पण मला आता कॉन्फिडन्सच येत नाहीये, माझ्याकडनं मुख्यची परीक्षा क्लिअर होईल का नाही. हे होतं, ही फॅक्ट आहे. सो माझं म्हणणं आहे की टेस्टनुसार अभ्यास करायचा का, तर माझं ॲब्सोल्युटली माझं काय नो म्हणणं आहे. काय करायचं मी तुम्हाला सांगेल. दुसरं, सर मी 2-2.5 महिने खूप चांगला अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर मग मी टेस्ट देतो, याला माझा कम्प्लिटली विरोध आहे. हा, हे मी कोणासाठी सांगतोय, हे त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय जे मागच्या 1-1.5 वर्षापासून अभ्यास करतायत, किंवा त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय ज्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्टिव्हच्या पद्धतीने मागचे 2 ते 3 वर्ष तयारी केलेली आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी हे सांगतोय. सो इथं महत्त्वाचं काय आहे, याला माझा पूर्ण विरोध आहे. कारण तुमचा सगळा सिलेबस वाचून झालाय, तुम्हाला सगळं येतंय आणि आता तो सोनियाचा दिवस उजाडलाय, ज्या दिवशी तुम्ही आन्सर रायटिंग करायला सुरू करणार आहात. या प्रकारचा सोनियाचा दिवस तुमच्या आयुष्यात कधीही उजाडणार नाही. सो ज्या विद्यार्थ्यांनी मागचे 1.5 ते 2 वर्ष रिटर्नची तयारी करतात, जे विद्यार्थी UPSCची तयारी करतात, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्टिव्हच्या परीक्षांची तयारी केलेली आहे, या विद्यार्थ्यांनी या ऑप्शनला कधीही चूज करायचं नाही, ॲब्सोल्युटली नाही, नो. थर्ड वाला ऑप्शन, सर मी माझा अभ्यास इंडिपेंडेंट ठेवतो,
तुमचा टेस्टचा प्लॅन इंडिपेंडेंट ठेवतो, दोन्ही पद्धती वेगळ्या पद्धतीने करतो आणि काही दिवसांनी जेव्हा गोष्टी चांगल्या मर्ज होतील त्यानंतर मग मात्र काय करतो, मी माझा अभ्यास काय करतो, टेस्टनुसार अभ्यास करतो. सो मी तुम्हाला काय केला, तिसरावाला ऑप्शन सांगेल की हा तिसरावाला ऑप्शन करेक्ट आहे. कसा अभ्यास करायचा आहे चला सिम्पली समजून घेऊया. यामध्ये कोणत्याही पद्धतीनं बघा, हा प्रोग्राम मी तुम्हाला पुन्हा पुन्हा फोकस का करतोय, पुन्हा पुन्हा यावर काम करा का सांगतोय, तर आपला मराठी टक्का कमी होत चालला आहे. मराठी मुलांना लिहिण्याची सवय नाही आहे, वाचन त्या प्रमाणामध्ये नाही आहे आणि सगळ्यात मोठं नुकसान हे होतं की या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे आपला रिझल्ट कंटिन्यू कमी होत चालला आहे, नुकसान होत चाललंय. मग यावर आपण काम करणं सध्याच्या घडीला खूप जास्त आवश्यक आहे. मग काय करायचं, तर चलो पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला प्लॅन कसा करायचा आहे. बघा, प्लॅन कसा करायचा आहे, हा प्रोग्राम आहे आपला. आता मी तुम्हाला याबद्दल थोडक्यात सांगतो की प्लॅन नेमका करायचा आहे कसा. थोडं याला मोठं करतो. आता सिम्पली तुम्हाला सांगतो की कसं असणार आहे. हे सेशन्स असणार आहेत, हे व्हॅरी होईल, याला काही नाही. आता बघा, फॉर एक्झाम्पल नोव्हेंबर महिना आज किती तारीख आहे, 11-12 तारीख आहे. तुमच्याकडे किती दिवस आहेत, 20 दिवस आहेत, बरोबर आहे. सो मी त्या प्लॅनमध्ये काय सांगितलं की नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही कशावर फोकस करा, ऑप्शनवरती फोकस करा, इथिक्सवरती फोकस करा. ऑप्शनल इथिक्सवर फोकस करा आणि जर तुम्ही ऑप्शनमध्ये कम्फर्ट आला, इथिक्सवर फोकस कम्फर्ट काय करा, मग नॉन कॉन्व्हेन्शनल जीएसवर काम करा. आता आम्ही काय केलंय, आम्ही या ठिकाणी टेस्ट सिरीज टाकताना हे पहिले 3 दिवस तर काय आहे, पहिले 3 दिवस फक्त आणि फक्त वर्कशॉप आहे, करेक्ट आहे, हे 3 दिवस. सो याला तुम्हाला काय अभ्यास करायची गरज नाही. इथं आम्ही ठरवून काय केलंय, आम्ही पहिले 3 दिवस आणि नंतरचा 3 दिवस म्हणजे पहिले जे 2 वीक असतील, बरोबर आहे, हे 2 वीक आम्ही या 2 वीकमध्ये कंपल्सरी पॉलिटी आणि जिओग्राफीचे डेली आन्सर रायटिंग ठेवली आहे. रिझन कसं आहे की इथिक्स असेल, नॉन कन्व्हेन्शनल जीएस असेल, IR असेल, सोशल जस्टिस, गव्हर्नन्स, म्हणजे जो नॉन कन्व्हेन्शनल पार्ट आहे ना, हा वाचून जवळपास तुम्ही 5 ते 6 महिने झाले. मग जो पार्ट तुम्ही वाचलेला नाही त्याच्यावरती आता लगेच आन्सर रायटिंग घ्यावी का, नाही, त्याचा फायदा नाही होणार आहे. मग आन्सर रायटिंग कशावरती घ्यावी, जो पार्ट तुम्ही रिसेंटमध्ये वाचलेला आहे त्यावर आन्सर रायटिंग घ्यावी. आता मला सांगा, रिसेंटमध्ये जो पार्ट तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा पुन्हा वाचलाय, हा कोणता पार्ट आहे, हा पार्ट आहे पॉलिटी आणि जिओग्राफी. येस, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जर प्री पास व्हायचं असेल तर आपल्याला कॉन्फिडेंटली शुअरली येणारे प्रश्न कोणते असतात, पॉलिटी आणि जिओग्राफीचे असतात. मग आत्ता या मोमेंटला आम्ही काय केले, आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये कंपल्सरी पॉलिटी आणि जिओग्राफीवरती 2 वीक डेली आन्सर रायटिंग ठेवले. इथं फायदा काय होईल, तुम्हाला पॉलिटी आणि जिओग्राफीच्या आन्सर रायटिंग करण्यासाठी तुम्हाला पॉलिटी जिओग्राफी वाचण्याची गरज नाही, कारण तुम्ही हे प्रिलिमसाठी खूप चांगलं वाचले. फक्त काय करायचं, संडेची जी पर्टिक्युलर टेस्ट आहे त्या टेस्टच्या अगोदर थोडंसं नजरेखालून घालायचं, बघायचं आपल्याला काय काय लिहायचं, टायटल गो थ्रू करायचे. मग या महिन्यामध्ये कम्प्लिटली काय इथिक्सवर फोकस करायचा, मग तुमच्या ऑप्शनवर फोकस करायचा, करेक्ट आहे या महिन्यामध्ये. आता इथं तुम्हाला कॉन्फिडन्स आला, तुम्ही आता काय करताय, नोव्हेंबर महिन्यात इथिक्स खूप चांगलं वाचून काढा, खूप चांगला वेळ द्या. आम्ही काय केलं, तुम्ही नोव्हेंबर महिन्यात इथिक्स खूप चांगलं वाचाल हा विचार करून डिसेंबर महिन्यापासून आम्ही पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी, हिस्ट्री, सोशियोलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, अँथ्रोपॉलॉजी या सगळ्यांच्या टेस्ट सिरीज लॉन्च करतोय तुमच्या मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं. मग इथं आम्ही काय करतो बघा, इथं आम्ही डिसेंबरचा जो पहिला आठवडा आहे, डिसेंबरचा फर्स्ट वीक, तर या वीकमध्ये आम्ही काय सुरू करतोय, आम्ही इथिक्स सुरू करतोय. लक्षात घ्या, डिसेंबरचा पहिला आठवडा इथिक्सचं आन्सर रायटिंग प्लस केस स्टडीज असणार आहे. जानेवारीचा पहिला वीक आन्सर रायटिंग प्लस केस स्टडीज असणार आहे आणि फेब्रुवारीचा परत पहिला वीक आन्सर रायटिंग प्लस काय असणार आहे, केस स्टडीज असणार आहे. म्हणजे जो इथिक्स तुम्ही या ठिकाणी वाचलेला आहे याच्यावरती तुम्हाला या महिन्यात आन्सर रायटिंग करायचं आहे आणि सोबत तुम्हाला ऑप्शनवर आणखीन काम करायचं आहे. आम्ही इथं परत काय केलं की पहिल्या महिन्यात थोडं तुम्हाला लोड कमी दिलाय. सो मॉडर्न हिस्ट्री ठेवला जो सुद्धा तुम्ही वाचलेला आहे. मग आता काय होईल, तुम्हाला बऱ्यापैकी 1 महिना नॉन कॉन्व्हेन्शनल जीएस, इथिक्स आणि ऑप्शनल वाचायला वेळ मिळेल. आणि हे वाचायला वेळ मिळाला तोपर्यंत आपण काय करूया, कॉन्व्हेन्शनल जीएसची आन्सर रायटिंग करून घेऊया जो तुम्ही प्रिलिम्सचा वाचलेला आहे. आता जेव्हा तुमचं महिनाभर हे चांगलं वाचून होईल त्याच्यानंतर मग मात्र आम्ही काय करणार आहोत, मग आम्ही फोकस करणार आहोत नॉन कॉन्व्हेन्शनल जनरल स्टडीजच्या आन्सर रायटिंगवरती. म्हणजे आम्ही ओव्हर टाइम पिरियड काय करणार, सोसायटीची आन्सर रायटिंग वाढवणार, वर्ल्ड हिस्ट्री वाढवणार. इथिक्सची आन्सर रायटिंग प्रत्येक महिन्यात कंपल्सरी असणार, त्याला ऑप्शन नाही. कारण इथिक्सचा एकमेव विषय आहे ज्यामध्ये मार्कांची रेंज असते
90 मार्कांपासून ते 145 पर्यंत मार्कांची रेंज असते. इथिक्स हा एकमेव ऑप्शन आहे जो तुम्हाला चांगली रँक मिळवून देऊ शकतो. बाकीचे ऑप्शन तुम्हाला इंटरव्ह्यूला क्वालिफाय करतात किंवा बाकीचे ऑप्शन तुम्हाला फक्त नॉर्मली रँकमध्ये आणतात, पण चांगली रँक मिळवून देणारे 3च घटक आहेत: एस्से, इथिक्स आणि तुमचं ऑप्शनल. सो प्रत्येक महिन्यात इथिक्स, आन्सर रायटिंग आणि केस स्टडी असणार आहे. बघा इथं आम्ही काय केलं, थोडं हा पार्ट वाढ लावला आहे. मग इथिक्स आहे, सिक्युरिटी आहे, सोशल जस्टिस आहे, गव्हर्नन्स आहे, एन्व्हायरमेंट थोडा आम्ही ठेवला. का? म्हणजे तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये डिसेंबर आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ज्यावेळेस तुम्ही भरपूर चांगलं वाचून काढाल, इथिक्स आहे, ऑप्शनल आहे, नॉन कॉन्व्हेन्शनल जीएस आहे, मग आमचा प्लॅन हा आहे की नॉन कॉन्व्हेन्शनल जीएसची फुल फ्लेज आन्सर रायटिंग केव्हा व्हायला हवी? जानेवारी महिन्यामध्ये व्हायला हवी. करेक्ट आहे. मग फेब्रुवारी आपण थोडंसं तुम्हाला लूज देऊया. का? कारण माझं म्हणणं की फेब्रुवारी महिन्यात तुम्ही तुमच्या ऑप्शनलच्या आन्सर रायटिंगवर फोकस करायला हवा, ऑप्शनच्या. सो फेब्रुवारीत परत आम्ही काय करतोय, जो तुमचा कॉन्व्हेन्शनल जीएस आहे यावरती फोकस करतोय आणि सगळ्यात शेवटी मार्च महिन्यामध्ये जो उरलेला पार्ट आहे त्यावर तुम्ही आन्सर रायटिंग करायला हवी. म्हणून या ठिकाणी परत तुम्हाला सांगतो, हा जो अप्रोच आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. सुरुवातीला काही दिवस अभ्यास आणि टेस्ट यामध्ये डिझोनन्स ठेवा, 2 वेगळे पार्ट करा. वन्स यू गेट दी कॉन्फिडन्स त्याच्यानंतर परत तुम्ही दोघांना एकत्र करून तयारी करायला सुरू करा. लक्षात घ्या, प्लॅन करावा लागणार आहे आणि तुम्ही जो प्लॅन करता यावर तुम्हाला पक्का कॉन्फिडन्स असावा लागणार आहे. जर तुम्हाला यावरती कॉन्फिडन्स नसेल तर तुम्हाला फायदा होणार नाही. ज्ञानदीप खूप मेटिक्युलसली प्लॅन करतोय, कसं वाचावं, काय वाचावं, कशावर काम करावं हे तुम्हाला सांगतंय. बघा, कोणताही एक ऑथेंटिक गायडन्सचा सोर्स वापरा. गावभर तुम्ही टपऱ्यावर जर गायडन्स घेत फिराल तर सरतेशेवटी 5 वर्ष लागायला वेळ लागणार नाही. माझ्याकडेच या असं माझं बिलकुल म्हणणं नाही, पण ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली काय करायला हवं, कसं करायला हवं याचा प्रॉपर प्लॅन आणि याचा प्रॉपर अंदाज आहे, त्यावरती काम करायला सुरू करा. आन्सर रायटिंग सगळं वाचून झाल्यानंतर मग मी करतो हा पर्स्पेक्टिव्ह काढून टाका, हा तुम्हाला खूप जास्त लॉस करणारा आहे. ज्ञानदीपच्या जनरल स्टडीजच्या आन्सर रायटिंगच्या ऑप्शनच्या कोर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपली पुन्हा पुन्हा भेट होत राहणार आहे, यूट्यूबच्या माध्यमातून, ऑफलाईन लेक्चरच्या माध्यमातून. पण लक्षात घ्या, पहिला अटेम्प्ट आहे रिटर्नचा, याला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं जर सामोरं गेलात तर तुम्हाला UPSC मधनं रिझल्ट मिळायला खूप जास्त वेळ लागणार नाही. धन्यवाद.